Everybody, good morning. Today we are going to learn lesson number 4, measurement of matter, standard 9th science and technology. Here this is our video number 3. In this video we have to learn about concept of mole, Avogadro's number and valency. Okay. uh, so dear student, all of you know that what is mean by mole म्हणजे काय. ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, जी रसायनशास्त्रामध्ये यूज केल्या जाते. मोल इज द युनिट ऑफ मेजरमेंट फॉर अमाउंट ऑफ सबस्टन्सेस इन SI unit. Okay, a mole of substance or a mole of particles is defined as exactly 6.02214,076 into 10 raised to the power 23 particles. That means 1 mole is equal to 6.022 into 10 raised to the power 23. Okay, so it is mole is a counting unit. Okay, आपण आत्ताच पाहिलेलं आहे की मोल इज ऑल्सो कॉल्ड ॲव्होगॅड्रोज नंबर. इट इज अ कॉन्स्टंट नंबर. ओके, तर आपल्याला ही संकल्पना अभ्यासण्यासाठी एक आपल्याला आपण वजन करू शकतो काही एक दाण्याचं. वे मास ऑफ सिंगल ग्रेन ऑफ तूर दाल, मसूर दाल अँड चना दाल. आपल्याला एक सिंगल ग्रेन जर आपण मोजले, तुरीचा दाणा असेल, मसूर डाळ असेल किंवा चना डाळ असेल, तर आपल्याला अनुभव काय येईल, त्याचं वजन सारखं राहणार काय, सर्वच चना डाळीचं वजन. किंवा आपण 10 ग्रॅम तूर डाळ घेतली, 10 ग्रॅम मसूर डाळ घेतली, 10 ग्रॅम चना डाळ जर आपण घेतली, आपल्या वेइंग बॅलन्सवर जर घेतली, तर तुम्हाला काय दिसेल, नंबर ऑफ दाल जे आहे, दाणे जे असतात याचे, तर सारखे राहणार काय. तर हे सुद्धा आपल्याला आपण बघू शकतो. त्याचं स्केच तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला काय फरक दिसणार आहे. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ अबाउट द मास ऑफ एन इक्वल नंबर ऑफ डिफरंट दाल ग्रेन्स, द नंबर ऑफ दाल ग्रेन इन इक्वल मास ऑफ डिफरंट दाल. सारखं वेगवेगळ्या डाळीचं मास जे आहे, वस्तुमान जे आहे, सारखं राहणार काय, 10 ग्रॅममध्ये सारखेच दाणे राहणार काय, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. किंवा आपल्याला एक दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, आपण विचार करू शकतो की आपल्याला जर 1 एकरमध्ये ज्वारी, गहू किंवा बाजरा जर आपल्याला पेरायचा असेल, टू सो दिस ऑल दिस ग्रेन इन 1 acre ऑफ लँड, कॅन दिस मासेस बी कोरिलेटेड टू द नंबर ऑफ ग्रेन ऑफ द रिस्पेक्टिव्ह सिरियल्स कंटेंट. किती लागणार आहे, सारखंच वस्तुमान लागणार काय, हे सुद्धा आपण यावरून अभ्यासू शकतो. आणि इज इट पॉसिबल टू वे द मास ऑफ मॉलिक्यूल युझिंग वेइंग बॅलेन्स. आणि मग आपल्याला हे मोजता येईल, दाणे मोजता येईल, ज्वार मोजता येईल. पण आपल्याला जर एखादा मॉलिक्यूल मोजायचा असेल, रेणू मोजायचा असेल एखाद्या ॲटमचा, एखाद्या एलिमेंटचा, तर ते आपल्या वेइंग बॅलेन्सवर शक्य आहे काय. विल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी द सेम इन इक्वल क्वांटिटीज ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. वेगवेगळ्या पदार्थाचे जे रेणू असतात ते सारखे असतात काय, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी अभ्यास करूया व्हॉट इज मीन बाय मोल. When the elements and compound take part in a chemical reaction, it is their atoms and molecules that react with each other, and therefore it is necessary to know the number of their atoms and molecules. आपल्याला माहिती आहे की एखादी रासायनिक क्रियेमध्ये जेव्हा त्या मूलद्रव्याचे अणू भाग घेतात, त्यांचे रेणू भाग घेत असतात संयुगांमध्ये, तर त्यामध्ये त्याची संख्या किती आहे, किती ॲटम्स आणि किती अणू आणि रेणूंनी त्यामध्ये सहभाग घेतला, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असते. व्हाईल कॅरिंग आउट ए केमिकल रिॲक्शन, इट इज कन्व्हिनियंट टू मेजर आउट द क्वांटिटीज that can be handled instead of counting numbers of atoms and molecules. The concept of mole is useful for this purpose. आणि आपण जे कन्सेप्ट शिकतो आहे मोलची, ती या ठिकाणी मॉलिक्यूलची संख्या किती आहे, अणुरेणूंची संख्या किती आहे, हे मोजण्यासाठी आपल्याला मोल म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासावं लागतं. ए मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ सबस्टन्स, ए मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ ए सबस्टन्स हुज मास इन ग्रॅम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड द मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इन डॉल्टन. आणि हे मॉलिक्यूल जे असतात, मोल जे असतात, हे डॉल्टनमध्ये मोजलं जातं. दस द मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 U. मॉलिक्युलर मास, ऑक्सिजन किती येतो, O2 आहे त्याचं रेणुसूत्र, आणि म्हणून त्याचं मास किती येणार, 32 U मीन्स डॉल्टन. देअरफॉर 32 ग्रॅम ऑक्सिजन
Therefore 32 ग्रॅम ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. आणि म्हणून 32 युनिट येतं त्याचं आहे डॉल्टन युनिट. आणि म्हणून 32 ग्रॅम ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. 32 ग्रॅम ऑक्सिजन इज 32 ग्रॅम of oxygen is 1 mole of oxygen. The molecular mass of water is 18 unit. Okay, 32 unit for Dalton. Therefore 18 ग्रॅम ऑफ वॉटर मेक 1 मोल ऑफ वॉटर. म्हणजे 18 ग्रॅम जे पाणी असेल तर 1 मोल ते राहणार आहे. मग व्हॉट इज मीन बाय 1 मोल? 1 मोल ऑफ कंपाऊंड is the mass of that substance in gram equal in magnitude to its molecular mass. SI unit of mole. The number of mole of a substance N is equal to mass of substance in gram अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. ओके, तर आपल्याला लक्षात आलं असेल मोल मीन्स मोल इज ए काउंटिंग युनिट. 1 मोल इज ए counting unit and it is 1 mole is equal to 6.022 into 10 raised to the power 23 representative particles and it is also called Avogadro's number. आपण या ठिकाणी 1 मोल कन्सेप्ट पाहिली. दुसरी जी आपल्याला कन्सेप्ट अभ्यासायची होती ती आहे Avogadro's नंबर. व्हॉट इज मीन बाय Avogadro's नंबर हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. व्हॉट इज मीन बाय Avogadro's नंबर? द नंबर ऑफ मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे एकूण रेणूंची संख्या जी आहे 1 मोल पदार्थामधली संख्या जी असते मॉलिक्यूलची ती कॉन्स्टंट असते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. द इटालियन सायंटिस्ट आहे ॲव्होगॅड्रोज यांनी हे जे महत्त्वाचं काम आहे याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला आहे. देअरफॉर धिस नंबर इज कॉल्ड ॲव्होगॅड्रो आणि म्हणून त्यांचं नाव ॲव्होगॅड्रोज नंबर हे असं देण्यात आलं आहे. आणि हे जे डिनोट केल्या जाते हे कॅपिटल एन नंबर अँड इट इज ए फॉर ॲव्होगॅड्रो. ए फॉर ॲव्होगॅड्रो. ओके, आणि ॲव्होगॅड्रोज नंबरची जी संख्या आहे आपण बघितलेलं आहे इट इज 6.022 into 10 raised to the power 23. Okay, it is a Avogadro's number and it is constant. A mole of any substance stands for एक मोल कोणत्याही पदार्थाचा एक मोल याचा अर्थ काय होतोय 6.022 into 10 raised to the power 23 मॉलिक्यूल. ज्या पद्धतीनं आपण 1 डझन म्हणजे 12 वस्तू म्हणतोय, 100 एक शतक म्हणजे 100 वस्तू आहे, ग्रॉस म्हणजे 144. ओके, या पद्धतीनं आपण 1 मोल याचा अर्थ काय होतोय 6.022 इंटू 10 raised to the power 23 मॉलिक्युल्स. ओके, याचा अर्थ काय होतो की 1 मोल ऑफ वॉटर आपल्याला माहिती आहे की 18 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम पाणी. 1 मोल वॉटर म्हणजे 18 ग्रॅम. मग 18 ग्रॅम मध्ये किती मॉलिक्यूल राहणार आहे? 18 ग्रॅम पाण्यामध्ये 6.023 इंटू 10 raised to the power 23 मॉलिक्यूल राहणार आहे. हे आपल्या लक्षात आलं असेल. 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10 raised to the power म्हणजे 18 ग्रॅम पाण्यामध्ये 6.022 इंटू 10 raised to the power 23 मॉलिक्यूल्स पाण्याचे राहणार आहे. त्याच पद्धतीनं आपण अभ्यासू शकतो हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग हे कसं काढायचं ते आपण या ठिकाणी बघूया. नंबर ऑफ मोल इन कार्बन डायऑक्साईड आपण बघू शकतो की कार्बन डायऑक्साईडचे जर आपल्याला मोल काढायचे असेल आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास किती आहे 44 आहे. मॉलिक्युलर मास इज 44 अँड कार्बन डायऑक्साईड मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ग्रॅम 66 ग्रॅम आहे. मग 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये मॉलिक्यूलची संख्या किती राहणार आहे तर आपण या ठिकाणी घेणार आहोत 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन. 1 मोल म्हणजे किती होते 6.022 इंटू 10 raised to the power कॉन्स्टंट आहे. मग 1.5 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन आपण बघू शकतो 1.5 इंटू 6.022 इंटू 10 raised to the power म्हणजेच 9.033 इंटू 10 raised to the power 23 मॉलिक्यूल यामध्ये कार्बन 66 ग्राम कार्बन डायऑक्साईडमध्ये राहणार आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे काय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्यूल इन ए गिव्हन क्वांटिटी ऑफ ए सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय इट्स मॉलिक्युलर मास. आपण या ठिकाणी मॉलिक्युलर मास पाहिलं, जसं पाण्याचं मॉलिक्युलर मास आपण पाहिलाय 18 ग्रॅम. त्याच पद्धतीनं ही महत्त्वाची संख्या असते. द नंबर ऑफ मॉलिक्यूल इन इक्वल मासेस ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन इक्वल मासेस सारखं जरी त्याचं वस्तुमान असेल तर वेगवेगळ्या पदार्थाचे
जे मासेस असतात, सबस्टन्सेस आर डिफरंट, वेगवेगळ्या पदार्थामध्ये मॉलिक्यूलची संख्या जी असते, मास जरी सारखं असलं तरी मॉलिक्यूल जसं कार्बन डायऑक्साईडमध्ये वेगळं राहणार, पाण्यामध्ये वेगळं राहणार, 1 मोल क्वांटिटीज ऑफ डिफरंट सबस्टन्सेस ऑफ डिफरंट मासेस मेजर्ड इन ग्रॅम्स, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आपल्याला जी अभ्यासायची होती मित्रांनो, ती आहे व्हॅलन्सी. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी? The valency means the capacity of an element. It is a capacity of an element to combine is called valency. म्हणजे दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये दोन मूलद्रव्याची क्षमता असते ती त्यामध्ये कशा पद्धतीने ती कंबाईन होत असते. द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड इट्स व्हॅलन्सी. द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय अ स्पेसिफिक नंबर. द नंबर ऑफ केमिकल, इट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर बाय वन ॲटम, ओके, ऑफ दॅट एलिमेंट विथ द अदर. म्हणजे एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत कशा पद्धतीने रिॲक्ट होतो हे दाखवण्यासाठी आपण व्हॅलन्सीचा उपयोग करत असतो. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन वेअर यूज टू फाइंड आउट व्हॅलन्सीज. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स चा उपयोग व्हॅलन्सी काढण्यासाठी केला जात होतो मूलद्रव्याची. तर 20व्या शतकामध्ये व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट हे जे सहसंबंध आहे तो मूलद्रव्याचा, तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत जोडण्यात आला आहे. लुक ॲट, या ठिकाणी आपण एक उदाहरण या ठिकाणी बघू शकतोय. सोडियम ॲटम आपण बघू शकतोय Na. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सोडियम ॲटमचं 281. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 11 इलेक्ट्रॉन्स आहे आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत आहे? 281. आणि लास्ट ऑर्बिट व्हॅलन्स शेल असते ती, आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन देणार, म्हणून या ठिकाणी बघतोय आपण -1 इलेक्ट्रॉन. आणि सोडियम आयन तयार होते. सोडियम ॲटमपासून काय तयार झालं आहे? सोडियम पॉझिटिव्ह आहे, 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह आयन तयार झालेला आहे या ठिकाणी 2 आणि 8 अशा पद्धतीचं ऑक्टेट या ठिकाणी तयार झालं आहे. त्याच पद्धतीनं क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन आहे आणि म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन कसं होतं आहे? 2, 8 अँड 7. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 7 आहे आणि 8 पूर्ण होण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. या ठिकाणी 1 पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन या ठिकाणी घेतला आणि अशा पद्धतीनं क्लोरीन ॲटमपासून क्लोराईड आयन तयार झालेलं आहे. म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे निगेटिव्ह आयन आहे, आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे पॉझिटिव्ह आयन तयार झाला आहे आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 288 अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार झालेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण व्हॅलन्सी म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजू शकतो. ओके, तर सोडियम ॲटम गिव्ज अवे 1 इलेक्ट्रॉन अँड ए कॅटायन ऑफ सोडियम इज फॉर्म. व्हेन्स व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. 1 इलेक्ट्रॉन त्यांनी गमावला म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे, आणि क्लोरीननी 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. ओके, क्लोरीन ॲटम टेक अप 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म ॲनायन. जर इलेक्ट्रॉन गमावला तर कॅटायन तयार होतो, पॉझिटिव्ह आयन तयार होतो. सोडियमवर पॉझिटिव्ह आयन तयार झाला आहे, 1 इलेक्ट्रॉन त्यांनी घेतला आहे आणि त्यामुळे त्यावर निगेटिव्ह आयन तयार झालेला आहे, म्हणजेच ॲनायन तयार झालेला आहे. ओके, हे सुद्धा आपण यात पाहिलं आहे. म्हणजे आफ्टर गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन काय होते या ठिकाणी? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोथ रिझल्टिंग has complete octet, and due to the attraction of the unit positive charge, या ठिकाणी काय होते आहे? ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन युनिट पॉझिटिव्ह चार्ज आयन ऑन बोथ आयन्स, 1 chemical bond is formed between sodium positive and chlorine negative, and the compound sodium chloride is forms. या ठिकाणी आपण महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहतो आहे आपण. ओके, तर बघू शकतो आपण या ठिकाणी sodium atom has the capacity to give away 1 electron, while chlorine atom has the capacity to take 1 electron. This means that the valency of both electron element sodium and chlorine is 1. दोघांची व्हॅलन्सी किती आहे? सोडियमची आणि क्लोरीनची 1 आहे. का आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर हे आपण इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन आहे. मग दुसरी जे डेफिनेशन आपण बघतो आहे व्हॅलन्सीची, पहिले आपण कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट पाहिलं होतं. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम ऑफ एन एलिमेंट गिव्ज अवे ऑर टेक अप व्हाईल फॉर्मिंग अन आयनिक बॉन्ड इज कॉल्ड व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट, हे सुद्धा आपण बघतो आहे. त्यानंतर सायन्स कॅप्सूलमध्ये आपण बघू शकतो पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स. पॉझिटिव्ह चार्ज आयन्सला काय म्हणतात? कॅटायन म्हणतात, आणि निगेटिव्हली चार्ज आयनला यानायन म्हणतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियम क्लोराईड कंटेन मॅग्नेशियम 2 कॅटायन अँड क्लोराईन 1 anion. ओके,
या ठिकाणी आपण बघू शकतो द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर कॉल्ड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्यालाच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटल्या जाते. ओके, त्यानंतर या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी जी पुण्याला आहे त्याबद्दल सुद्धा माहिती आहे. आणि नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी हे युनिट ऑफ CSIR इस्टॅब्लिश इन 1950. आणि याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? टू कंडक्ट रिसर्च इन द व्हेरियस ब्रँच ऑफ केमिस्ट्री. ओके, टू एड इंडस्ट्री अँड टू डेव्हलप न्यू टेक्नॉलॉजी विथ द व्ह्यू टू मेकिंग प्रॉफिटेबल यूज ऑफ द कंट्रीज नॅचरल रिसोर्सेस. द लॅबॉरेटरी कंडक्टेड रिसर्च इन फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, कॅटॅलिसिस, ड्रग्स, इन्स्ट्रुमेंटेशन, ॲग्रोकेमिकल्स, प्लांट टिश्यूज, कल्चर अँड पॉलिमर सायन्स हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा होता व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल व्हॅलन्सी. अंडर द डिफरंट कंडिशन्स ऑफ ॲटम सम एलिमेंट गिव्ह अवे ऑर टेक अप डिफरंट नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काही एलिमेंट जे असतात, मूलद्रव्य असतात, हे वेगवेगळ्या प्रकारच्या 2 प्रकारच्या व्हॅलन्सीज दाखवतात. त्याला काय म्हणतात? व्हेरिएबल व्हॅलन्सीज म्हटल्या जाते. उदाहरणार्थ आयर्न आहे, आयर्नला 2 व्हॅलन्सीज आहेत 2 and 3 आणि म्हणून याला 2 प्रकारचे ते कंपाऊंड्स तयार करू शकतात, फेरिक आणि फेरस. ओके, या ठिकाणी बघा व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे, कॉपर आहे, कॉपरला 2 व्हॅलन्सी आहे 1 आणि 2, त्यामुळे क्युप्रस आणि क्युप्रिक अशा पद्धतीचं त्याला नाव देतोय आपण. मर्क्युरीमध्ये पण 2 आहे, मर्क्युरस आणि मर्क्युरिक 1 आणि 2 व्हॅलन्सी आहे. आयर्नला पण 2 आणि 3 व्हॅलन्सी आहे. फेरस 2 असेल तर फेरस, 3 असेल तर फेरिक. अशा पद्धतीनं आपण व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी आणि व्हेरिएबल व्हॅलन्सी याबद्दल सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे. ओके.